भाग असा आहे की नाही, दोन बाबी आहेत. विलिनीकरणाला विरोध असं मी कधी म्हटलंच नाही. ऐका ना ऐका ना ऐका ना दादा असताना दादाने घेतलेल्या प्रत्येक निर्णयाची अंमलबजावणी करणं हे माझं कर्तव्य मानत आलो आणि त्या पद्धतीने मी करत आलो. दादा असताना विलिनीकरणाची चर्चा कुठपर्यंत गेली होती दादांना आणि जे बाकीचे सहकारी सांगतील त्यांना माहिती. दादा नसतानाची निर्माण झालेली परिस्थिती वेगळी आहे. विलिनीकरणाची चर्चा ज्या पद्धतीने पहिल्या दिवसापासून सुरू केली ती बाब आम्हाला सर्वांनाच क्लेशकारक वाटली. सर्वांनाच कारणही नव्हतं ना, त्यावेळेला अंत्यविधी झालेले नव्हते. पण मग घाई का का नाही असं कोणाच्याकडनं वाक्य आलं की बहिणींना नेता करा म्हणून. भाग वेगळा आला. दुसरा भाग असा आहे की यथावकाश आता त्या बाबतीमध्ये आता वहिनी अध्यक्ष होती, राष्ट्रीय अध्यक्ष, त्याच्यानंतर काय प्रस्ताव आला तर येईल तो मग कशा पद्धतीने मांडावा तो ज्याने त्याने ठरवायचा आहे. लिखित स्वरूपामध्ये मांडावा का चर्चेच्या माध्यमातून मांडावा की कोणाजवळ चर्चा करावी हा त्यावेळेला प्रश्न येईल. त्यामुळे विलिनीकरणाला हो की नाही हा बोलण्याचा आता तो क्षणच नाही आहे. स्वाभाविकच आहे ना, त्याविषयी चर्चा कशी होऊ शकते. तो आल्याच्यानंतर चर्चा वहिनीसुद्धा प्रमुख जसं दादासुद्धा प्रमुख सहकाऱ्यांशी बसून अनेक चर्चा करत असतील. यावेळेलासुद्धा त्यांनी योग्य वेळेला त्यांना वाटली असती त्यावेळेला चर्चा नक्कीच ते केली असती, कारण ते लोकशाही मानणारे एक प्रमुख नेते होते. आणि सर्वाधिक तुम्ही बघा की दादांचा शेवटचा जो फोन त्या विमान अपघाताच्या काही मिनटं आधीचा झाला तो फोनसुद्धा सांगतो आहे की सर्व समाजाला सोबत घेणार नेता आहे. राज ठाकरेंच्या बाबतीमध्ये माझी मतमतांतर असतील, पण राज ठाकरेंनी एक सांगितलं की अजितदादा एक नेता असा आहे की जर जातपात धर्म याच्या पलीकडचा नेता आहे. हे दादांचं वैशिष्ट्य महाराष्ट्राने देशाने अनुभवलेलं त्या ठिकाणी. आणि त्याच्यामुळे स्वाभाविकपणाने तसे ज्या वेळेला बाब येईल त्यावेळेला एकत्रितपणाने बसून चर्चा होऊ शकेल. प्रस्ताव आल्याच्यानंतर त्या प्रस्तावामध्ये नेमकं काय असेल मला माहीत नाही. काय चर्चा पूर्वीच्या झाल्या असतील किंवा कल्पना नाही. समीकरणं बदलल्याच्यानंतर आणखीन वेगळं काय येईल तर ज्या वेळेला येईल त्यावेळेला बघू. आज काय त्याच्यामध्ये काय वेगळं वाटण्याचं काही कारण येतच नाही ना. आज माझ्यासारख्याची एक जबाबदारी आहे की ज्या तळमळीने ज्या प्रखर राजकीय इच्छाशक्तीने कठोर परिश्रमातून दादाने संघटन उभं केलं आहे. खरं पक्षाच्या संघटनेमधल्या उभारणीमध्ये त्यांचं योगदान 99% आहेच, पण त्यावेळेला ते एका वेगळ्या भूमिकेतून ते पक्षाला ताकद आणि शक्ती देत होते.